अहो, मी राहते परदेशात, पण माझं टेन्शन वाढले. का माहिती आहे? कारण पुण्यातल्या माझ्या एका मित्राने अशी बातमी पाठवली आहे, की थंडीतही घाम फुटावा. सांगते काय झालं ते. तर मी इथे परदेशात निवांत बसले होते. छान वातावरण होतं बाहेर. तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा मेसेज आला मला. मला वाटलं खुशाली विचारते की काय. तर नाही, पठ्ठ्याने मला चक्क बातमी पाठवली होती आणि म्हटलं, आपल्याकडे बघ युद्ध सुरू झाले. मी म्हटलं, अरे ते युद्ध वगैरे आपल्याकडे कुठं, तिकडे इराण इराक तिकडे चालू आहे ना. तर म्हटलं बातमी वाच आधी. पुण्यात गॅस सिलेंडरचं युद्ध सुरू झालंय. मी बातमी वाचली आणि इथे बसल्या बसल्याच घाबरले. मला वाटलं माझं इथलाच गॅस सिलेंडर संपला की काय. मग लक्षात आले, अहो मी तर परदेशात आहे ना, पण पुणेकर शेवटी पुणेकरच. आता मला पुण्यातल्या माझ्या घरच्यांच्या सिलेंडरची काळजी वाटायला लागली. तिथे लोक गॅसच्या गाडी मागे असे धावत असतील जणू काही सोन्याची खान सापडलीये. एखादा सेलिब्रिटी आल्यासारखं त्याच्या मागे धावत असतील. मी विचारलं, अरे बाबा मग जेवणाचं काय करतोस? तर तो म्हटला, जेवणाचं काय सांगायचं, आता पुण्यात गॅस सिलेंडर असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल झालंय.